आपला तर आकृतीबंध पण नाही केलाय. आकृतीबंध मध्ये आम्हाला कामगार किती लागणार, इंजिनियर किती लागणार, क्लर्क किती लागणार, आपण 9 प्रभागाचे 9 उपायुक्त केले. कामगार, सफाई कामगार एरिया किती वाढलाय साहेब. आपण कलेक्शन किती करतो, घरपट्टी किती कलेक्ट करतो, बिल्डिंग किती झाल्यात, रोड किती झाल्यात, गटार किती, माणसं वाढलेत. पण ती माणसं असंच तेवढीच आहे. माणसं भरती कधी वाढली 2009ला जी माणसं भरती केली तीच माणसं 2024 ला तीच माणसं. ठेकेदारांना फक्त कर नाही तर पैसे काय. माणसं वाढ, एरिया वाढला, माणसं वाढायची आणि पगार आम्ही मागतोय, पगार वाढ. आम्ही फक्त काय मागतोय साहेब, मीरा भाईंदर पगारामध्ये डिफरन्स आहे बघा ना. मीरा भाईंदरला जर लेबरला पगार किती आहे, चाहे 30,000 असेल तर इकडे 14,000 आहे. हा फरक का? मीरा भाईंदर देऊ शकतो तर तुम्ही काय नाही देऊ शकत? असं काही नाही. शासनाचं त्यामानाचं जे धोरण आहे त्यानुसार आपण पगार देतो. आणि माझं दुसरं म्हणणं आहे का ना, तर एकाच विषयावर आपण परत जास्त वेळ नको. पगार वाढ आहे का ना, पगार वाढचा मुद्दा हाच आहे की जे शासनाच्या नियमाप्रमाणे पगार आहे तो आपण सर्व कर्मचाऱ्यांना देतोय. त्यापेक्षा वेगळी वाढ देण्याची आपल्याकडे तरतूद नाहीये. तुम्ही जे काय म्हणताय ते मला लक्षात येत नाही की नक्की हे कुठल्या बेसवरती आहे चाललेलं. फक्त याच्याविषयी मागणी असेल तर शासनाकडे आपल्याला मागावी लागेल. मग ते आमच्या स्तरावरती निर्णय नाही घेता येणार. आणि जी वाढ झालेली आहे त्यांनी आता सांगितलं संतोषने की जो बेसिक होता, जो 14ला होता, तो जसे शासनाचे निर्णय 6-6 महिन्यांनी वर्षांनी येतात त्यानुसार आपण त्यांना वाढवून देत असतो. सर बेसिक वाढलाच नाही का 2014 पासून 2024 पर्यंत? वाटतं साहेब बेसिक म्हणतात ते वाढलं की बेसिक वाढलं नाही, तेच आमचं म्हणणं आहे. ऐका ना, मग ते सांगतो की ते वाढवलं नाहीये म्हणून शासनाने त्याच्यावरती विशेष भत्ता देतात. आता जेव्हा शासन वाढवेल त्यांच्या स्तरावरती 15च्या नंतर तेव्हाच आपल्याला तो लागू होणार आहे. सर बेसिक मध्ये वाढ आलेली आहे, तुम्ही जीआर चेक करा. अहो बेसिक वाढलेला आहे, 10 वर्षात बेसिक नाही वाढला. हाऊ कॅन इट इज पॉसिबल? आहे का आपल्याकडे वाढला ना बेसिक? कायमस्वरूपी परमनंट कामगारांना बेसिक वाढलंय का सर? तुम्ही आता उत्तर दिलं, उत्तर द्या. परमनंट कामगारांना बेसिक वाढले की नाही? परमनंट कामगारांचा बेसिक वाढलाय की नाही? हॅलो, मी तेच कंपेअर नाही करत आहोत. मी काय म्हणतोय की 10 वर्षाच्या नंतर आम्ही जर बेसिक मध्ये वाढ मागतो, इतर महानगरपालिकेला मिळालं, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, अ ब क ड ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये बेसिक मध्ये वाढ झालेली आहे. सर राज्यातल्या सर्व ठेक्याच्या कर्मचाऱ्यांना याच पद्धतीने पगाराची सिस्टीम आहे जी आपण देत आहोत, यापेक्षा कुठेही वेगळी नाहीये. शासनाकडे मागणी करा. संघटना म्हणून आपण मागणी करू शकता, शासन म्हणून आम्ही मागणी करू. आम्ही शासनाकडे तुम्ही पाठपुरावा करा. तुम्ही पुढे ठेवा की आमच्या सर्व संघटनांकडून पगारवाढ पाहिजे ना. आपल्या सगळ्यांनाच पाहिजे पगारवाढ, सगळ्यांनी करायचं. अरे मिनिमम वेजेसचा जेव्हा कायदा आला त्या टायमाला लोक मंत्रालयात लढली, तिथे जाऊन आपण आंदोलनं झाली, सर्व झालं. म्हणून असं आहे की आपण ठीक आहे, आपण हा विषय आता नाही पण घेतलाय, तर मला असं म्हणणं आहे सर्वांनी एकत्र होऊन 10-20 हजार लोक जमा करा, सफाई कामगार. आणि ऐका ना सर, मी प्रॅक्टिकल बोलतोय. आपल्याला मंत्रालयाचा घेराव करायला इथे काय होतं, हा विषय काय आहे, मिनिमम वेजेस प्रमाणे पगार मिळतं का नाही, फक्त एवढाच विचारायची आपल्याला हे आहे. महानगर ठीक आहे, ते उत्तर देतात. तुम्ही कुठल्या बेसवर तुम्ही पाठवू शकता हो? तुम्ही बोलता आम्ही निर्णयकडे शासनाकडे हे पाठवणार. संघटनेची मागणी सर ऐका ना सर, नाही सर तुम्ही नाही करू शकत. मी तुम्हाला कायदा देतो, नाही करू शकत तुम्ही असं. तुमचं म्हणणं आहे तुम्ही तिथे मागणी करा, आमच्याकडे पत्र येईल की अशी मागणी आमच्याकडे आहे, याच्यानंतर तुम्ही खुलासा सादर करा. तुम्हाला आता जे खुलासा आलेला आहे ते जे तुम्ही जे बोलताय ना जीआर, तो जीआर पण तसाच आहे की तुम्ही जे बोलता ना तफावत नको, एक कामामध्ये तफावत नको. म्हणजे एक काम आहे, दोन्ही झाडू मारतात, मग ह्याला 10,000 आणि 15,000, ही तफावत नको. मी बोल ठीक आहे, थोडासा विषय हे आहे, पण हा विषय आपण बोलतोय ना, हा विषय होणार नाही. महानगरपालिकेकडे आपल्याला काय मागायचंय ते मुद्दा आहे. ते महानगरपालिका आपण आज अध्यक्ष आहे या मीटिंगचे, तुम्ही आम्हाला काय निवडून देऊ शकतो तेच तुमच्याकडे मागितलं. बरं मी बोलणार मला दिल्लीचं काय पाहिजे, पण तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये? तुमचं काय, तुमची लेवल काय आहे? सर हे मीटिंग मध्ये मुद्दे घ्या सर, पण असे मुद्द्यावर चर्चा करणार तर मुद्देच नाही होणार. जे मेन मुद्दे आहेत सर या मुद्द्यावर सर एक मिनिट, त्या या मुद्द्यावर आपण का बोलतोय की कुठलाही विषय सर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जायच्या पूर्वी तो स्मॉल काउस कोर्टात जातो. आणि हे आमच्यासाठी स्मॉल काउस कोर्ट म्हणजे तुम्ही आहात. महानगरपालिकेमध्ये पत्र दिल्याशिवाय मी डायरेक्ट प्रशासनाला विचारू शकत नाही. म्हणून आम्ही पहिलं पत्र तुम्हाला देतोय. तुम्हाला पत्र दिल्याच्या नंतर
कामगार उपायुक्त आहेत, कामगार आयुक्त आहेत, कामगार मंत्री आहेत आणि नंतर मुख्यमंत्री आहेत. आम्ही देऊ की तिकडे पण पहिलं माझ्या डिसिजन देऊ का? एक्झॅक्टली. हरकत एक 2 मिनिट सर्वांच्या थोडंसं परवानगीने सरांच्या परवानगीने मी सांगतो एक महत्त्वाचे 4-5 विषय जे आपल्या संदर्भातून आले होते मी 1 बाय 1 एक विषय घेऊ कारण आपण असं आता प्रत्येकाने त्यांचे वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे विषय होण्यापेक्षा 1 बाय 1 आपण विषय घेऊ. आपल्याकडून जे काही विविध संघटनाकडून आले होते तर आता मी जे विषय घेतो याच्या व्यतिरिक्त अजून काय असेल तर आपण त्यानंतर विषय घेऊ. कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचे वेतन मिळण्याबाबत हा एक आपल्या सर्वांचा एक कॉमन प्रश्न बऱ्यापैकी होता. मला वाटतंय म्हणजे जे आमच्याकडून प्रशासनाला जेवढं माहीत आहे ते 2 आणि 2 4 झोनच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे याच्या पूर्वीच्या 6 महिन्याचे सुट्टीचे वेतन मिळालेले आहे. झोन क्रमांक 2 आणि 13 आणि 6 आणि 20 या 4 झोनचे सोडून बाकीच्यांचे अदा झालेले आहेत. जे आता राहिलेले आहेत ते कधी अदा झाले? आजच झाले. ओके मग हा विषय मला वाटतंय हा विषय क्लिअर करू. नाही, सर, ऐका ना सर, माझा म्हणणं आहे, ऐका ना सर माझा एक त्याच्यामध्ये आपण चर्चेला सर असं आहे हां. साहेब 1 2 मिनिटं मला माहिती द्या सुट्टीचा पगार कुठल्या पद्धतीने आणि कधी आम्हाला मिळावा आपण माहिती द्या. नाही नाही कॉन्ट्रॅक्टर सांगा हे आपली असं आहे. नाही कॉन्टॅक्ट नाही तुम्ही तुम्ही सांगा. नाही, सर, मी यांना विचारलं. सर मी हां. सरांना विचार संतोष तुला काय म्हणतो? नाही मला असं वाटतं त्यांच्याकडे माहिती मला वाटलं आहे यांना माहिती. नाही मला ती माहिती पाहिजे की सुट्टीचा पगार कायद्यानुसार कोण देणार कसं देणार आणि किती देणार आणि कधी देणार ह्याबद्दल थोडीशी मला माहिती पर्सनल त्याच्यावर चर्चा नको पहिला मला माहिती द्या बादला आपण चर्चा करा मला माहिती द्या आणि चर्चा करा. तुमच्यातलं कोणी सांगणार आहे का? 6 महिन्यातून एकदा पण देतो. नाही एकदा मी नियम विचारतो तुम्हाला आम्हाला विचारायची काही परवानगी हे नाहीये मी त्यांना विचारणार. हां. नाही, नियम मला- सांगा मला पण विषय संपला ना. Yes, मला नियम सांगा. किती दिवसात द्यायला पाहिजे तुम्ही नियम सांगा. संतोष आहे काय सुट्टीचे? तुम्ही ठरवा प्लॅनिंग करा नाही, नाही, आपल्या- द्यायला पाहिजे. त्यांचा मुद्दा असा आहे की आपण सर माझा आज लिहून घ्या कुठल्या- आजच्या मीटिंगच्या संदर्भात आमच्या कामगारांना सुट्टीचे पैसे मिळालेले नाही. एक बऱ्याच लोकांना कामगार- नाही. ऐका ना सर प्लीज या तुम्ही बोला ना तर मला बोलू द्या ना प्लीज का होत नाही ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे होतं. माझं म्हणणं आहे आमच्या कामगारांना सुट्टीचे पैसे मिळालेले नाही. आजच्या मीटिंगच्या संदर्भात तुम्ही टिप्पणी लिहा. म्हणजे जे आपण 8 देतो ते 8च्या नाही असं आहे हां. तुम्हाला मी पहिले क्लिअर करतो हं. सर ठीक आहे तुम्ही ठीक आहे. आपण बोलतो कायद्याप्रमाणे मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक कामगाराला 26 दिवस काम करायचे फक्त 26 दिवस ठीक आहे 4 दिवस त्याला भर पगारी असते म्हणजे 4 दिवसाचे पगार त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं ते आपण कॉन्ट्रॅक्टरांना देतो राईट ते 4 दिवसाचा जो पगार आहे त्याला महत्वाचं असं आहे की एक टायमाला तुम्हाला ठरवून की ह्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारी ते हे संपला किंवा मार्च ते मार्च असं ठरवून तुम्हाला त्या टायमाला सुट्टीचे पैसे त्याला पे करायचे. आता तुम्ही 3 पार्ट मध्ये करता माझं असं बोलणं आहे आजच्या मीटिंगच्या संदर्भात घेऊन आपण संदर्भ टाका ते पैसे तुम्ही आम्हाला गिफ्ट दिले जे 2-3 पार्ट मध्ये दिले ते आम्हाला गिफ्ट आहे. मी एग्री करत नाही मला माझ्या कामगाराला कुठेही सुट्टीचे पैसे मिळालेले नाही. आपण लिहून द्या आणि आम्हाला उत्तर द्या कुठल्या पद्धतीने मिळाले पाहिजे ते मला लिहून द्या. मला लिखित मध्ये हा उत्तर पाहिजे इथे नको मला उत्तर काय गरज नाही आत्ताच्या आता मला लिखित मध्ये उत्तर हा मला माझ्या संघटनेच्या नावाने मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे म्हणून मला ह्याचं उत्तर पाहिजे. आमचा पण मुद्दा आहे आम्हाला पण ह्याचं उत्तर पाहिजे आमचा पण हा मुद्दा आहे शेत मुद्दा. तर हा जर माझ्या संघटने आणि तुझ्या संघटनेमध्ये हा जर विषय असा असेल तर प्रत्येक संघटनेची मीटिंग वेगळी हो असं घ्यायला घ्यायला पाहिजे. पाहिजे कारण पत्र आम्ही दिले आम्ही जर सगळ्यांनी बरोबर पत्र आहे. दिले. सर, मी पाठवलं सर्वांनी दिलेलं आहे. नाही, योग्य नाही. नाही, माझं पाठवलं. पण ते- एक मिनिट घ्या. एक मिनिट तुम्हाला पण जरी त्यांनी मुद्दा मांडला असता तर तो तुम्हालाही लागू हो. असणार त्यालाही लागू असणार. आम्ही त्याच्यामध्ये- ते त्यांच्या- आम्ही महाराजांनी काय सांगितलं, सर? हो, सर, सर. त्यांनी काय सांगितलं त्यांच्या संघटनेत मग हो, आमचा पण अहो, विषय तुम्हाला पण घ्या पत्र आम्हाला पण आमचा पण घ्या. विषय तेच आहे. तर माझं म्हणणं काय आहे की तुम्ही मुद्दे आम्ही पण दिले मुद्दे त्यांनी पण दिले आता तू जॉईंटली मीटिंग घेतल्याच्या नंतर आम्ही तुम्ही कन्सोलेट करून ते मुद्दे सर्वांसाठी तयार बोलतो. करून करायला पाहिजे सगळ्यांसाठी बोललं पाहिजे. आम्ही सर्वांसाठी तेच बोलतोय मी. त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय ठीक आहे त्याच्या पद्धतीने उपस्थित केलाय हो, तो लागू पत्र पाहिजे ना पाहिजे. त्यांनाही उत्तर देईल किंवा तुम्हाला उत्तर देईल सर्वांना देणार. तुम्हाला उत्तर जाईल त्याचं पण सर त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की हे सुट्टीचं वेतन कधी देण्यात यावं हे आज ठरवू शकतो आपण
नाही. किती आज ठरू शकतो कधी जानेवारीमध्येच द्यायचं की जूनला द्यायचं की डिसेंबरला ते आज आपला महिनाच माहित नाही. लीगल असेल तर त्यांना त्यांना जेव्हा देतात तेव्हा ते देतात म्हणजे आमचं तर आपापसात चालूच असतं. हे कशाला त्यांची तुम्ही कामगारांची ठरवा ना आणि जानेवारीला त्यांची द्यायचं. कॉन्ट्रोवर्सी रेग्युलर चालू असते या पैशासाठी. सर, दुसरा मुद्दा घ्या. कॉन्ट्रोवर्सी करायची का आपण सर, दुसरा मुद्दा घ्या. सर 10 पत्र दिले वेगळे वर्षात आपण हे वर्षातून 2 वेळा दिलं जातं. मला महिना fix करा, वाटतं महिना fix करा. मार्च ते ऑगस्ट पर्यंत जे आहे ते ऑगस्ट संपल्याच्या नाही दिले जाते. तर एक मिनिट, मान्य आहे ना? ऐका फक्त आता आमच्याकडे ऑगस्ट पर्यंत जे आहे ते आपण ते ऑगस्ट संपला की सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तो दिला जातो आणि पुन्हा ऑगस्ट ते पुन्हा फेब्रुवारी पर्यंत जो आहे तो फेब्रुवारीच्या नंतर पुढच्या महिन्यामध्ये दिला जातो. तर आपलं म्हणणं असेल व्हेरीफाय कोण करतं? दिलं जातं व्हेरीफाय कोण करतं? नाही दिलं जात नाही देत. सर नाही देत नाही सर नाही देत नाही सर. म्हणून तर आम्ही तो विषय तर आपला मांडला. अध्यादेश व्हेरीफाय कोणतरी करायला पाहिजे ना. तुम्ही अध्यादेश. म्हणता देत नाही तर तुमची ऑर्डर काढा त्याप्रमाणे अध्यादेश काढा. की हा आता ऑर्डर काढा. असा विषय आमचा संपला. म्हणणं आहे, ऑर्डर ऑर्डर काढा. संपला विषय. एक मिनिट ऐकून घ्या फक्त. हे तर माझ्याकडे जी माहिती आहे याच्यानुसार मार्च ते ऑगस्ट पर्यंत दिलेलं आहे एक्सेप्ट 4 झोनचं. तेही परत मी खातं जमा करून घेतो. ज्यांचं कोणाचं मिळालेलं नाही त्या संदर्भातही मार्च ते ऑगस्टचा इमिडिएटली तातडीनं देण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात यावे. आणि ऑगस्टच्या नंतर तो जे फेब्रुवारीपर्यंत करायचं आहे ते मार्च किंवा एप्रिल ह्या एक महिन्यात धरून घ्या. त्याच्यामध्ये ते अदा केलं जावं. सर एक विषय विषय कन्फर्म करा एक मिनिट. की ऑगस्ट पर्यंत मार्चचे ऑगस्टचे पैसे हे सप्टेंबरच्या 10 तारखेला मिळाले पाहिजे. आणि एक स्पेसिफिक टायमिंग ठरवा संपला विषय. विषय संपेल आणि सगळे लोकांनी ठरवायचं 10 मार्च. आणि 10 मार्च पर्यंत पुढचे पैसे सप्टेंबर पासून पैसे 10 मार्चला डेटच टाकून द्या. कन्फर्म करा. माझं असं सर त्याच्यामध्ये असं मत आहे की आपण कामगार कायद्यामधून जे हे आहे त्यामुळे त्यांच्याकडून हे मागवा की कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या बेसवर किती द्यायला पाहिजे ते पण फायनल करा. म्हणजे कुठे 200 कमी कुठे 400 कमी असं नको. म्हणजे एक फिगर म्हणजे हा फिगर सर्वांना आणि ह्या टायमाला सर्वांना मिळाला पाहिजे. विषय संपला. यावर्षी एकच रेट आहे फक्त. झालं विषय. सर नाही पण सर एक मिनिट सुट्टीचा पगार जो आपण देतो वर्षातनं 2 वेळा डिवाइड करून पण त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे हे आम्ही अनेक वेळा महानगरपालिकेला विचारलं. पण काय होतं 6 महिन्याने तुम्ही सुट्टीचा पगार डिवाइड करून देताय. वास्तविकरित्या कायद्याने तुम्हाला 1 वर्षाने दिला पाहिजे. तुम्ही 6 महिन्यांनी देताय. 6 महिन्यांनी देताय आणि त्याच्यामध्ये 240 दिवसाचा क्लॉज टाकताय. 6 महिने डिवाइड केले की 120 दिवसाचा क्लॉज झाला. त्या 6 महिन्यात जर एखादा कर्मचारी कुठल्याही कारणाने आजारी पडला 2 महिने तो 120 दिवसावरून बाद होतो. ते सगळे सुट्टीचे पैसे कुठे जातात? तुम्ही तर तुमच्या प्रत्येक बिलामध्ये सुट्टीचे पैसे यायला देताय. तुम्ही नाही कॅल्क्युलेशन करत आहे. आपलं म्हणणं आहे की वर्षाच्या शेवटीच्या द्यावे का? एकच तसं नाही म्हणत आहे. सर, सर, एकच amount सर, आहे. एक amount सुट्टीच्या दिलं पैशाला पाहिजे. दिवसाचं कॅल्क्युलेशन नको आहे. मागवा आणि आम्हाला पत्र द्या. सुट्टीच्या पैशाला दिवसाचं कॅल्क्युलेशन नको आहे. बरोबर परफेक्ट बोलला. सर आमचं हो साहेब आम्हाला बोलू द्या. एक काम करा हो तुम्ही याला साहेब सगळं एक दिवस द्या मग आम्ही बोलत नाही. अरे पत्र आम्ही थांबा ना, दिलं मी बोलतो आम्ही तुमच्या वेळेला बोललो का आम्ही मध्ये पत्र दिले म्हणून बोलतोय. ठीक पद्धत आहे. आम्ही काय दिलंय कागद तुमच्याच विषयावर बोलतो आम्ही. तुम्ही डिस्टर्ब का करता? जरा ऐका आपल्याला ना. विषय लिहायचे असतात. ऐका ना. कधीतरी ऐकायला शिका ना. मी तुमच्या वेळेला मी उठलो का बोलायला? अरे मग त्या आज वरून विषयावर उठतोय? बोल ना आता मग. मग शांत राहा जरा. मी हाच विषय मांडतोय की एखाद्या कर्मचाऱ्याला आपण वर्षातून 12,000 रुपये काय ते वर्षाचे सुट्टीचे पैसे येतात. त्यातून तुम्ही डिवाइड करता 6 महिन्याचे 6,000 रुपये. 6,000 डिवाइड केल्यानंतर जर एखादा कर्मचारी आजारी असेल आणि तो 2 महिने कामावर येऊ शकला नाही त्याचा सुट्टीचा पगार मिळत नाही. तुम्ही याला पाहिजे. बरोबर? ते कॅल्क्युलेशन करताना तुमचं म्हणणं आहे की वर्षाचं कॅल्क्युलेशन पालिकेलाही माहित नाही. आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलाय. ठीक आहे घेतो. घ्या आणि ती माहिती घ्या तुम्ही आम्हालाही सांगा. नोट असे करतो लक्षात. आपण फक्त विषय बोलून चर्चा करून वाढवतोय. घ्या ना सर, दुसरा हे 2-3 विषयाचं सोल्युशन एकामध्येच आहे. ठीक आहे. पण आपण फुकट चर्चा वाढवतोय. तर मी छोटे छोटे मुद्दे दिलेले आहेत. समजा. घेतलं तर कोविडचा बरोबर. विषय आहे का? कोविडमध्ये काहीच भत्ते मिळाले नाही. तो सगळ्यांचे विषय आहेत का? कोविडमध्ये भत्ते मिळाले नाही ते विषय सगळ्यांचे त्याच्यावर एकदा चर्चा करा. साहेब, कोविडमध्ये काहीच भत्ते देण्यात नाही आले कामगारांना. बरोबर? तुमचे विषय आहेत का ते? नाही माझ्याकडे आहेत. माझ्या कामगारांना देण्यात आले. कोणाचे असेल तर त्याच्यावर काय ते एकदा डिसिजन घ्या आणि त्यांना तसं डायरेक्शन द्या. कोविडमध्ये लोकांनी कामं केले विचार करा आणि त्यांना काहीच देण्यात नाही आले. ते भत्ते छोटे तर छोटे मुद्दे आहेत, घेऊन टाका.
एक तो एक विषय घेऊन टाका कोविडचा. इन्शुरन्स, ESIC, ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे मिळण्याबाबतचा एक मुद्दा होता. माहिती आपल्यापैकी आता जे कॉमन मुद्दे मला जेवढे मिळाले तेवढे मी मुद्दे घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर कडून इन्शुरन्स केला जातो. कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे. कुठे केले आपण इन्शुरन्स करतो काही ग्रुप इन्शुरन्स असतो आपला. ग्रुप इन्शुरन्स त्याच्यात काय मिळणार कामगारांना काय मिळणार सर आता एक छोटे मोठे मुद्दे हे आपण डिस्कस करू शकतो. मी 2 मुद्दे महत्त्वाचे सांगतो. आपण उगाच वेळ वाया घालवतोय. आम्ही ज्या मागण्या महत्त्वाच्या केल्या त्याच्यामध्ये 2 मुख्य मागण्या आहेत. एक तर ग्रॅज्युएटी, दुसरी मागणी आहे आता कर्मचाऱ्यांचा पगार याच्यामध्ये वाढेल अशी मी आशा करतो. पण तो पगार वाढल्यानंतर सर्व कर्मचारी ESI सुविधामधून ESIच्या सुविधामधून बाहेर पडतील. जसे आता Already बाहेर पडलेले आहेत. बाहेर पडलेले साहेब. सफाई अजून आहे पण पुढच्या वेळेला सफाई 2-3 हजारची जरी वाढ झाली तरी सफाई ESIC मधून बाहेर पडेल. आणि एवढा पगार नाही वाढत आहे की कर्मचारी आजारी पडले कोण त्याचे कुटुंबीय तर त्यांना ESIC मिळत नसेल तरी खर्च करू शकतात. खूप मोठी जाणार होईल कर्मचाऱ्यांची. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सुविधा करताय आणि ग्रॅज्युएटीची भूमिका तुम्ही स्पष्ट करावी. जी पण भूमिका महापालिके साहेब मला पूर्ण ऐकून घ्या. महापालिका जी पण भूमिका घेते ती महापालिकेने ठेकेदारांना स्पष्टपणे पत्राद्वारे कळवावी. ग्रॅज्युएटी देऊ शकता का तुम्ही ग्रॅज्युएटी देऊ शकत नाही. मी कर्मचाऱ्यांना बाजूनेही बोलतोय, मी ठेकेदारांच्या बाजूनेही बोलतोय आणि मी महानगरपालिकेच्या बाजूने स्पष्टरित्या प्रॅक्टिकली बोलतोय. कारण काय होतंय अनेक ठिकाणी फक्त चर्चा होत आहेत. कर्मचाऱ्यांना सांगितलं जात आहे तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळणार. मला स्वतःलाही ग्रॅज्युएटीचं नॉलेज नाही आणि मला ज्ञान नाही. मी त्यामध्ये जास्त बोलत नाही. पण माझी विनंती आहे की तुम्ही याच्याबद्दल पत्र काढून तुम्ही पूर्ण चर्चा करून सांगा की ग्रॅज्युएटी मिळणार. आज कर्मचाऱ्यांना कोण सांगेल की 4 लाख ग्रॅज्युएटी मिळणार तर लगेच सगळे कर्मचारी ते आशेवर जातात. हे लक्षात ठेवा. बोलणारे खूप बोलून जातात. समान काम समान वेतन, समान काम समान वेतनासाठी आम्ही मंत्रालयात मोर्चा नेणार. बोलणारे बोलतात. तुम्ही कर्मचाऱ्यांना आशेवर ठेवू नका. तुम्ही योग्य अभ्यास घ्या टाका बरोबर 15 दिवस घ्या 20 दिवस घ्या पण कर्मचाऱ्यांना काय ते प्रॉपर तुम्ही आन्सर द्या. हे गेले अनेक वर्ष ग्रॅज्युएटी, अनेक वर्ष समान काम समान वेतन आणि अनेक वर्ष त्यांना पगारामध्ये त्यांच्याकडनं फक्त काम करून घेतलं जाते. मी स्पष्ट बोलतोय. आणि त्या ग्रॅज्युएटीवर फॉर्म भरले जात आहे. कामगारांकडून का घेतले फॉर्म जातात ते बघा ना. पैसे पण घेतले जात आहेत. त्यांना 300 रुपये घेतले जातात हो. असं कामगारांचं म्हणणं आहे. पैसे घेतले जातात, फॉर्म भरला जातोय. फॉर्म बरोबर 300 रुपये घेतले जातात. का घेतले जातात आणि कोण घेतात याच्यावर पण इन्क्वायरी लावा. फॉर्म भरायचा आणि त्याचे 300 रुपये घेतात. कर्मचाऱ्यांचा फॉर्म भरायचा आपला अधिकार नाहीये युनियनचा. कुठल्याही युनियनला 300 रुपये घेतात. हो माहिती आहे मला. 300 रुपये कोण घेते ते बघा. त्याच्यावर पण तुमचा कंट्रोल याच्या आधी पहिला तुम्ही फायनल तर करा ग्रॅज्युएटीवर चर्चा करू. बोलतो 2 मिनिटं सुलतानभाई कायद्यामध्ये बोलू ना आपण. सुलतानभाई मी तेच सांगतोय. अख्खा दिवस चालणार ना असं. हो सुलतानभाई म्हणून मी आम्हाला पत्र म्हणतोय दिलंय. विषय मोठा नका करू. तुम्ही शॉर्ट मध्ये तुम्ही निर्णय द्या. म्हणजे ग्रॅज्युएटीचा समजावून सांगतो आता. हा समजा तर ग्रॅज्युएटी हा विषय आदरणीय आयुक्तांच्या समोर हा विषय घेतला गेलेला. या विषयावर चर्चा झाली. तसं पत्र महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे की ग्रॅज्युएटी ही आपल्याकडून सेवा पुरवणारे कामगार ते एक्सपायर झाले त्यांना मिळेल. जे कामगार सोडून गेलेत ज्यांनी 5 वर्ष पूर्ण केले, सर्वात महत्वाचं ज्यांनी 5 वर्ष पूर्ण केले त्याला ग्रॅज्युएटी मिळते. हा शासनाचा नियम आहे, लिहून घेतलं. दुसरी गोष्ट हा नियम जी कामगार मेलेले आहेत त्यांना लागू होतो. जे कामगार सोडून गेलेले आहेत त्यांना लागू होतो. ज्या कामगारांना काढलं गेलंय त्याला लागू होतो. कारण त्यांची हजेरी त्याचा PF वगैरे सगळा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. सर त्या पद्धतीची माहिती माझ्याकडे मागितलेली. आमचे जेवढे आपले कामगार आहेत त्या सगळ्यांची माहिती, त्यांचं नाव, त्यांनी किती वर्ष काम केले, त्यांचे PF नंबर, त्यांचा ESIC नंबर, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांच्या सह्या सहित आपल्या युनियनने भारतीय जनता पार्टीच्या अखिल भारतीय कामगार संघटनेने आपल्याकडे लिहून दिलेले आहेत आणि मागणी केली आहे. ग्रॅज्युएटी म्हणजे एका वर्षाला 15 दिवसाचा पगार. ज्या कामगाराने 10 वर्ष काम केलंय त्याला 5 महिन्याचा पगार म्हणजे जवळजवळ 20,000 किमान फॉर एक्झाम्पल 20,000 पगार असेल तर त्याला लाख रुपये मिळू शकतात. तो 10 वर्षाने मागतोय सर. त्याला 5 वर्षाने मिळायला पाहिजे होते, 10 वर्षाने मागतोय. ही मागणी आम्ही केली
आणि माननीय आयुक्तांनी आपण सांगितल्याप्रमाणे तसा संपूर्ण फॉर्म आम्ही काढले, फॉर्मची मान्यता घेतली. अशाच त्याच्यामध्ये त्या फॉर्मवर महानगरपालिकेचं आय कार्ड, जे आपल्या ठेकेदारांनी दिलेलं आय कार्ड, त्यांच्या पगाराची पावती आणि त्यांचा फोटो, तो व्यवस्थित भरून सगळं फॉर्म आपल्याकडे आम्ही सादर केलेला आहे. आम्ही माहिती सादर केली आहे आणि माहिती असल्यामुळे आम्ही बोलतो. ज्याला माहितीच नाही त्याने प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही, पण आम्ही ते प्रश्न उपस्थित करून तुमच्या समोर ठेवले आणि माननीय आयुक्तांनी सांगितले की ग्रॅच्युटी हा विषय आम्ही त्याच्यावर अभ्यास करून त्या सर्व कामगारांना जे लायबल आहे त्यांना 5 वर्ष पूर्ण झाले त्यांना आम्ही ग्रॅच्युटी देऊ. तर साहेब, आमची जी मागणी आहे, आम्ही रूपरेषा त्या पत्रासहित आपल्याकडे सादर केलेली आहे. Yes. उद्यान प्रदान अधिनियम 1972च्या तरतुदीनुसार एका आस्थापनेवर 5 वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी देय आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याला वर्षाचा 15 दिवस जो काही पगार देय ठरतो तो त्याला ग्रॅच्युटी म्हणून दिले जातो एका वर्षाची जेवढी वर्ष सेवा झाली. दुसरी गोष्ट आहे, 5 वर्ष सेवा झाल्यानंतर यांनी जे सांगितलं तेच मी परत रिपीट करतो. त्यांनी राजीनामा दिला किंवा सेवानिवृत्त झाला किंवा त्याची काय दुर्दैवाने डेथ झाली किंवा अन्य कुठल्या कारणास्तव त्याला कामावर कमी केलं असेल तर 5 वर्षाचा कालावधी झाला असेल तर त्याला ग्रॅच्युटी देय ठरते. आता ही ग्रॅच्युटी देय हे नियुक्ती प्राधिकाऱ्याची जबाबदारी आहे असा कायदा सांगतो. तर त्या अनुषंगाने आपली जी मागे बैठक झाली होती, सरांकडे चर्चा झाली होती, सरांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत की एक कन्सल्टंट नेमा ग्रॅच्युटीच्या संदर्भात आणि ह्या प्रकरणी तातडीने धोरण ठरवून पुढील कार्यवाही करा. तर ह्या अनुषंगाने आमच्या आस्थापनेला फक्त ठेका कर्मचारी माझ्याकडे हेच नाही आहेत, तर दुसरे सुद्धा ठेका कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ठेका कर्मचारी. तर आम्ही कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मधल्या काळामध्ये साहेब नव्हते म्हणून ती प्रक्रिया थोडीशी डिले झाली असेल. तुम्ही डिसेंबरमध्ये काहीतरी आमच्या प्रक्रिया सुरू करण्याची चर्चा झालेली होती. आता मात्र ती प्रक्रिया सुरू झाली आहे, कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया. अन्य महापालिकांनी कुठे कुठे कन्सल्टंट नेमलेले आहेत त्याची माहिती घेतोय. त्यापैकीच एक फायनल करून ही प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावतो. फक्त थोडासा किती कालावधी लागू शकेल जरा तुम्ही संतोष सांगा ह्या प्रक्रियेला, म्हणजे आज ती ही गोष्ट क्लिअर करून घेऊ. टाइम फ्रेम घेऊन टाइम फ्रेम थँक्यू. बोलो साहेब, किती वेळ लागू शकेल ह्या गोष्टीला? 2 महिने. नाही असं नाही. महिने ते म्हणतात ना, 1 महिना नाही असं 2 महिने घ्या असा हा मुद्दा नाही. 1 महिना ऐका ना सर, मुद्दा असा आहे, आम्ही 7 तारखेला एक पत्रव्यवहार केलेला, त्याच्याबद्दल आपण एक पत्र दिलं आम्हाला की लवकरात लवकर आम्ही याच्यावर निर्णय घेऊ, बरोबर आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही आम्हाला एक दुसरा पत्र दिला ग्रॅच्युटीमध्ये. त्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं होतं की आम्ही कन्सल्टंट नेमतो, त्वरित कन्सल्टंट नेमून आम्ही याच्यावर निर्णय घेतो, बरोबर. आम्ही आंदोलनाचा हे दिलेला की आम्ही आंदोलन करणार. तुम्ही आम्हाला दुसरा पत्र दिला ते त्वरित आम्ही करतो आणि आम्ही ह्याचा निर्णय घेतो. त्या पत्राला आज 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर द्या. फाईल सबमिट झालेली होती, त्याच्यावरती फक्त कन्सल्टंट नेमण्याला परवानगी घ्यावी असं सबमिशन होतं. हां, सरांशी चर्चाही झाली होती. त्या संदर्भात मग अन्य पालिकांकडे कुठले कुठले कन्सल्टंट सर असं आहे ना, ऐका ना, थोडा विषय असा आहे. नाही तुमच्याच बोलण्यावर मी पकडतोय. हां. तुम्ही काय बोलले की आम्ही कन्सल्टंट नेमू असं पत्र तुम्ही आम्हाला दिलं, बरोबर. आपल्या दालनात मीटिंग झाली, मी स्वतः आलेलो. आपलं काय म्हणून आम्ही कन्सल्टंट नेमतोय, पण आपण कन्सल्टंट कधी नेमतोय असा आम्हाला कुठे तुम्ही उल्लेख केला नाही. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. परत आम्ही दुसरा पत्र दिला की तुम्ही याबद्दल निर्णय घ्या. कन्सल्टंट नेमणं ही आमची मागणी नाहीये, बरोबर. मला कायदा कन्सल्टंट नेमण्यास सांगतो का? कायद्यामध्ये कुठे उल्लेख नाही कन्सल्टंटचा. महापालिकेकडे रेकॉर्ड, मी जेव्हा तुमच्याकडे रेकॉर्ड मागितलं तुम्ही मला हा रेकॉर्ड दिला. कन्सल्टंटची काय गरज आहे? तुम्ही याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की हा कामगार ह्या दिवसापासून आमच्याकडे कार्यरत आहे. सर असं आहे, जे बोलले त्यांचा मी एकदम आदर करतो. त्यांनी काय सांगितलं की आम्ही वारंवार मीटिंग करतो, वारंवार हे करतो ते करतो. माझं म्हणणं आहे, कायदा काय बोलते? कायदा बोलतो आज रिटायर झाला त्याला उद्या ग्रॅज्युएटी. तुम्ही असं काय निर्णय घेतलाय का? तुम्ही कन्सल्टंट कधी नेमणार? जेव्हा तुमचा काहीतरी एक
सर्क्युलर ठरलं की आम्ही ह्या कामगारांना ग्रॅज्युएटी हा महापालिकेचा अधिकार आम्ही देतो, असं काय ठरवलंय का? कन्सल्टंट कुठल्या बेसवर तुम्ही ठरवताय? ते कॉन्ट्रॅक्टर देणार का तुम्ही देणार? हा आम्हाला क्लिअर करा. तुम्ही 3 महिने द्या. विषय तो नाहीये. विषय काय आहे? बाप को ये बताओ नहीं तो फिर श्राद्ध डालो. मला आज हा उत्तर पाहिजे, कोण देणार? मला फक्त तुम्ही एवढं सांगा, आजच्या मीटिंगचा संदर्भ घ्या आणि सांगा पालिका पैसे देणार. विषय संपला. बस बस. कधी देण्यात आम्हाला हरकत नाही. एक मिनिट नाही, सर, नाही, मला- पहिले एक मिनिट सर एक मिनिट प्लीज. मी तुमच्या मदत नाही बोलत. मला फक्त आणि कोण लिहितं, किती उत्तर कोण लिहितंय? हा मॅडम आपण लिहा. मला उत्तर पाहिजे, कोण देणार? मीटिंग थांबवा, इथे बोलवा आयुक्तांना, निर्णय द्या. मीटिंग नाही. कन्सल्टंट कशाला कन्सल्टंट पाहिजे? नियम आहे ना, नियम मांडायला तुम्हाला कन्सल्टंट कशाला पाहिजे? त्याला 2 रुपये द्यायचे का 200 रुपये द्यायचे? फक्त यासाठी कन्सल्टंट देणार, यासाठी कन्सल्टंट नाही. कन्सल्टंट कशाला पाहिजे? मला उत्तर हे पाहिजे, पालिका देणार का कॉन्ट्रॅक्टर देणार? तुम्ही सिद्ध करा, फायनल करा की आज हेच होणार. आम्ही पुढची भूमिका घेऊ. तुम्ही आता भूमिका घेतली ना, पगार आम्ही वाढवू शकत नाही का? कायदा आहे, आम्हाला मंत्रालयात जायला लागणार, मान्य आहे. तुम्ही सुट्टी देऊ शकत नाही, मान्य आहे. पुढे जाऊ. हा निर्णय पाहिजे आम्हाला. ही मीटिंग संपणार नाही. आणि कोणी बोलू नका, मला उत्तर माझा उत्तर पाहिजे. निर्णय द्यायचा त्याला. यस, मला निर्णय पाहिजे. निर्णय द्या. कोणी बोलू नका. मीटिंग घेण्याचं मतलब माझं म्हणणं आहे, निर्णय घ्या. पालिकाला कायदा लागू आहे ना, लागू आहे. मग त्यांनी कायद्याचं पालन करावं. मला आज उत्तर द्यावं, कोण देणार? बाकी विषय संपला. काही बोल दादा, मी हात जोडतो, काहीच बोलू नका. मॅडम तुम्ही फक्त आम्हाला हात हे पाहिजे, कोण देणार? नाहीतर होणार नाही. हे सर्व ढाकलाढाकलीचा कार्यक्रम चालू आहे. उद्या आयुक्त बदली होतील, उद्या अधिकारी बदली होतील, परत हे वर्ष पडून राहील. आज उत्तर द्या, आजच उत्तर पाहिजे. नाहीतर उद्या काम बंद करू. आज सर्व आहे युनियन इथे, उद्या कामच बंद करून टाकू. 100%. काय नाही, आज उत्तर द्या मला. आपण त्यांच्याबरोबर संमत आहे, विषय नाही. ग्रॅज्युएटचं आजच उत्तर पाहिजे, कोण देणार? सर, मला आज नको. विषय संपला. फक्त आजच्या मीटिंगच्या संदर्भ प्रमाणपत्र देऊन टाका. देऊन पालिका हे जे पण असेल, 100 करोड असेल, 150 करोड असेल, 5 करोड असेल, आम्हाला माहित नाही. पालिका हे पैसे पे करायला तयार आहे. का? प्रिन्सिपल एम्प्लॉय त्यांचं. आता आज तुम्ही हे लिहून दिला, हे कामगार कोणाचे आहेत? तुम्ही लिहून दिला ना सर, तुमची साईन आहे म्हणाले साहेबांची. हे कामगार कोणाचे? वसई विरार महानगरपालिकेचे. मी यांना ओळखत नाही. तुम्ही बोलवला, ऍक्च्युअली त्यांना बोलवायचंच नव्हता. त्यांचं काही कामच नाही त्याच्यामध्ये, विषयच नाही त्यांचा. विषय 1 to 1 आपला आहे. आमचे कामगार जे तुमचे आहेत, तुम्ही लिहून देताय. मग तुम्ही लिहून देताय तर मला का तुम्ही देणार नाही? तुम्ही फक्त एवढं सर उत्तर द्या. मला आज नको, 6 महिन्यात द्या. पालिकेची हालत खराब आहे, मानतो. काहीच नको, लिहून द्या. आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही आत्ता फटाके फोडतो. बरोबर. ग्रॅज्युएटी भेटली, विषय संपला. की काय चर्चा? कायदा सर्वाला मान्य करायला लागणार. नाहीतर साहेब ह्या कॅबिनमधून कोणाला बाहेर जाऊ देणार नाही. कसा नाही देणार? काय बोलतात दादागिरी? काय दादागिरी? कायदा मानला दादागिरी करा नाही पाहिजे आमच्यावर. काय कायदा मानणार? ग्रॅज्युएटी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आम्हाला निर्णय आजच पाहिजे. मीटिंग लावली ना तुम्ही, ऑफिशियली मीटिंग लावलेली आहे. तुम्ही आम्हाला डिक्लेअर करा. पालिका तुम्ही लिहून द्या, कॉन्ट्रॅक्टर देणार. आम्ही कॉन्ट्रॅक्टला फक्त उद्यापासून कामच करणार नाही. लिहून द्या, पालिका देईल, आम्ही सर्व व्यवस्थित करतो. द्या उत्तर. आयुक्तांना बोलवायला जातो आम्ही, आयुक्तांचे चालणार. होऊ शकत नाही साहेब. तुमच्याकडे चार्ज दिलाय. ह्या कमिटीचे, ह्या मीटिंगचे अध्यक्ष तुम्ही आहात. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही आम्हाला निर्णय द्या. कन्सल्ट कशाला हो? कशाला कन्सल्टंट पाहिजे? हे लिहून देता कामगार आमच्याकडे आहे. 1 मिनिटात तुम्ही बिल काढा, फायनल करा आणि ग्रॅज्युएटी द्या. हा, ग्रॅज्युएटी किती द्यायची त्याबद्दल तुम्ही कन्सल्टंट नेमा. कधी? आम्हाला सांगा ना. आज आम्ही काय केलंय? आम्ही कामगारांचे फॉर्म भरून आज रिसिव्ह केले. ते त्यांना बसवणार आतमध्ये. पैसे द्या. आता कोण काय बोलत होता 500 300 काय आहे? मूळ आहे. मी बोललो. ऐका ना सर, मी बोललो. कोण काय कशाला? मी नाही, ऐका ना माझ्या सर, काय माहिती, बोललो. माझा एकच म्हणणं आहे. मीटिंग ठेवली, तुम्ही पाठवलं, ते विषय घेतलं सरांनी तोंडातून. मी त्यांच्या तोंडातून ऐकायचं होतं का विषय ग्रॅज्युएटीचे तुम्ही घेतला ना, निर्णय द्या. निर्णय नाहीतर लिहून द्या. आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. द्या लिहून.
तेव्हापर्यंत मीटिंगचा पुढे विषय होणार नाही, पुढे जाणार नाही मीटिंग. त्याचं लिहून द्या, मीटिंग संपली. संपली. मग आम्ही बघू उद्या, आम्ही बघतो उद्या. 4 दिवस त्यांनी बंद जे सांगितलं ना करा. सर ते खरं आहे. आमदार कचरा उचलू शकत नाही, खासदार उचलू शकत नाही, आम्ही पण नाही उचलू शकत, तुम्ही पण नाही उचलू शकत. जे कचरा उचलतायत त्यांना मान आहे, मान आहे, मान आहे. आणि हा मान मग तुम्हाला मान खाली टाकायला लावेल मग बघू नका. कचरा घेऊन एकदा आम्ही मुख्यमंत्र्याचे बंगल्यात टाकलेला आहे, तर इथे टाकू. एक FIR दुसरी होईल, आणखी काय होणार. पण पालिकेची इज्जत करायचं आहे आम्हाला. तुम्हाला असं वाटतं का आम्ही तुमची बेइज्जती केली पाहिजे, तुम्ही आम्हाला असं द्या की आम्ही उत्तर घेऊ शकत नाही. मला एकच आहे, माझ्याकडे दुसरे मुद्देच नाही. माझा आज एकच मुद्दा आहे, म्हणून मी काय बोलू, एकच मुद्दा आहे, कायदा आहे. कायद्याचा पालन करा. तुम्ही उत्तर द्या, आम्ही उत्तर घेणार नाही. फक्त एवढा सांगा, उद्या आम्ही दाखवतो वसई विरार महानगरपालिका. कामगारांची, सफाई कामगारांची ताकद आहे ना, उद्या दाखवतो आम्ही तुम्हाला रस्त्यावर. उद्या रस्त्यावर दाखवतो. तुम्ही निर्णय द्या. आम्हाला माहित नाही, आयुक्तांना विचारा काय उत्तर द्यायचंय. लिहून द्या ना, खाली बोला, हो आम्ही द्यायला तयार. तुम्ही निर्णय द्या. अध्यक्ष आहात, तुम्ही निर्णय द्या. महापालिका, वसई विरार महापालिका ग्रॅज्युएटीचे किती पैसे होतील ते सर्व द्यायला तयार आहे. विषय संपला. बस तोच, बाकी काय बोलू नका. हो किंवा नाही, हे देणार का ते देणार, बाकी काय नाही सर सर. बोला काय ते उत्तर द्या. बसा सर, चला उत्तर द्या सर. बेसिकली नियुक्ता हे देऊ शकतो. ग्रॅच्युटी देण्यासाठी जो सक्षम आहे तो नियुक्त आहे. आता त्याच्यात तो प्रिन्सिपल एम्प्लॉई पाहिजे की जो कोणी प्रत्यक्ष त्यांना नियुक्त केलेला आहे. सर, परत तुमचे नाही नाही, तुम्ही कायदा गलत, चुकीचा कायदा बोलताय. मी कायदा बोलतो प्रिन्सिपल एम्प्लॉय. मी त्याच्यामध्ये 2 मुद्दे टाकले, तर तुम्ही वाचला नाही बरोबर. तुम्ही एकतर पावती देता, पगार स्लिप, त्याच्यावर वसई विरार महानगरपालिकेचा कुठेही उल्लेख नाही. हा लिहून घ्या, मॅडम लिहून घ्या. माझी मागणी आहे, प्रत्येक पगार स्लिपवर वसई विरार महानगरपालिका आलीच पाहिजे. कोणाचं काम करतोय तो? महापालिकेचा. मग का देत नाही? आनंद इंटरप्राइज, हे इंटरप्राइज, ते कशाला आनंद इंटरप्राइज, कशाला? तो राहील, तो कॉन्ट्रॅक्टर आहे. पण आस्थापना कुठली? वसई विरार महानगरपालिका. म्हणजे ते पाहिजेच. म्हणून तुम्हाला बोलतो, तुम्ही काही विचार करू नका, काही कायद्याचा तोडमोड करू नका साहेब. कायदा सरळ आहे. ज्या सफाई कामगारांनी सलग 5 वर्ष ह्या आस्थापनेमध्ये काम केलंय, त्या आस्थापनेची आम्ही द्यायला तयारच आहे. मग लिहून लिहून द्या. निर्णय द्या. एक मिनिट ऐका, द्यायला तयार आहे म्हणजे तेच व्हेरीफाय करतो की आम्ही द्यायचे की कंत्राटदारांनी नाही, आज व्हेरिफिकेशन. मग तुम्ही एवढे दिवस काय केलं? आम्ही 1-1.5 महिन्यापासून तुम्हाला पत्र व्यवहार करतोय. नाही सर, मला आज उत्तर पाहिजे. हे देणार तुम्ही सांगा ना, कॉन्ट्रॅक्टर देतील. सांगा निर्णय. कन्सल्टंट नेमणं आहे. बाकीचे consultant त्यासाठी- बाकीचे डिपार्टमेंट सर, consultant त्यासाठी नेमू शकत नाही. मला ह्या सर्व कायदा मला पण लागतो साहेब. मी तुम्हाला शिव्या दिले, तुम्ही 353 लावणार, बरोबर आहे. पण मी पण काहीतरी तुम्ही केलं तर मी पण तुमच्यावर लावणार ना साहेब. मी पण लावणार तुमच्यावर. म्हणून मी बोलतो, कायदा सर्वांना आहे. आज तुम्ही बोला 4 माणसं सोडा, 5 द्या मॅडम, त्रास मध्ये एवढे उभे आहेत, त्यांना जर वाटतं काहीतरी होईल, काहीच होणार नाही. काय टेन्शन घेऊ नका. विषय असा आहे, कायदा काय आहे? कायदा काय? ग्रॅज्युएटी तुम्ही मान्य करता, तुम्ही मान्य केलं ना. सरांनी पत्र दिलं मला, ग्रॅच्युटी देय आहे. मग लिहून द्या. लिहून द्या, बरोबर आहे. आजच्या बैठकीत सर्वांना लिहून द्या. सगळ्यांना हे आज तुम्ही बैठकीत लिहून द्या. आज या बैठकीत निर्णय झाले, सर्व हे एवढे होते, त्यामध्ये असा मुद्दा उपस्थित झाला, ते कायद्याप्रमाणे ते देणं बंधनकारक आहे. आम्ही महापालिकेने कॉन्ट्रॅक्टरना हा प्रदान केला नाही, म्हणून ह्या टेंडर मध्ये नाही. पण टेंडर मोठा नाही, कायदा मोठा आहे. मोठा काय आहे? कायदा. जेव्हा कायदा मोठा आहे, मग टेंडर कसा मोठा झाला, कॉन्ट्रॅक्टर कसा मोठा झाला? मग कायद्याचं तुम्ही पालन करा. तुम्ही कायद्याचं पालन करत नाही असा पत्र द्या, नाही तर आम्ही पालन करणार नाही. आम्ही पुढे जातो साहेब. पुढे बघा, कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत ना, त्यानुसारच करायचं आहे. नाही मग कायद्यात ग्रॅज्युएटी बोलवा, तुमची हे बोलवा ना, तुमचे लिगल ऍडव्हान्स बोलवा त्यांना. आम्ही बसतो ना. आज त्या वारंवार हीच मीटिंग त्यांनी सांगितलं, वारंवार हे लोक इथे राहतात, मला ती ट्रॅफिक करून यायला लागतं. तर कमीत कमी मला आज मीटिंग आलो, इथे जेवण पण भेटणार, हॉल आहे, तुम्ही जेवण मागवा पालिकेच्या घरच्यांनी. आम्ही बसतो इकडे, काय टेन्शन घेऊ नका. आम्ही उठणार, आपले लोक उठणार का? कोण नाही जायचं घरी? नाही. आम्ही इथे बसून राहू आणि कोणाला जाऊ तर देणार नाही साहेब.
मग आम्हाला असं वाटलं तुम्ही सर्वांना उद्या अख्खा बंद करू, उद्या सकाळी 9:30 वाजता तुमच्या हाजरीवर आम्ही आहोत. सर्व आहे तिकडे, लगेच निर्णयच करून टाकू आम्ही इथेच बसून. आम्हाला निर्णय द्या. आम्हाला सर एवढंच सांगा, महापालिका हे पैसे देऊन देणार. तुम्ही द्या ना, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कापा, पालिकेचे कापा. साहेब 100 करोड रुपये होतील. किती किती हे माझं जजमेंट आहे. म्हणून मी बोलतोय, सर्व मस्करी काय करत असतील ते करू द्या, आपल्याला मस्करी करायची नाहीये. आपल्याला एकच बोलायचं, तुम्ही कायद्याचा पालन करता का नाही एवढंच मला सांगा, बाकी सोडून द्या. बस तुम्ही बोला ना, नाही देणार. बाकी चर्चेत आहे सर्व, खाली बिना मतलब आहे. एक एक विषय क्लिअर केला ना तर होतं. म्हणून मी बोलतो 1 to 1 बोललो तर बरं झालं असतं. म्हणूनच आम्ही कन्सल्टंटमध्ये कायद्याचे सर तुम्ही कन्सल्टंट कशासाठी नेमणार? ह्याला पैसे किती द्यायचे? कायद्याला कन्सल्टंट कशाला लागतो? सगळ्याच गोष्टी त्यात येतील. सर मग ठीक आहे, उद्या आम्ही काम बंद करतो. आमचा निर्णय आहे. लिहा तुम्ही युनिट्स मध्ये, आम्ही उद्या काम बंद करतो. सर्व बंद करणार, सर्व काम बंद करणार. अख्खा काम बंद करून इथे बसू जेव्हापर्यंत तुम्ही ग्रॅज्युएटी देणार, उठणारच नाही. सर निर्णय द्यायला काय आहे तुम्हाला? नाही मला पण नाही, मला उत्तर पाहिजे. नाही सर, मी उभं आहे ना बोलायला. नाही, हे हा प्रोटोकॉल नाही. मी नाही तुम्ही संदर्भ देऊ नका मला. संदर्भ त्यांना माहिती आहे मला म्हणतोय. सर ऐका ना सर, नाही होतो सर. विषय हाच आहे ना. सोडतो ना. हाच विषय. नाही हा विषय, माझा विषय क्लिअर होता ना. हाच विषयावर मी पण बोलतोय ना. अरे सर उत्तर पाहिजे ना. बोलू ना. विषयच कंटिन्यू अहो, नाही होतो. जेव्हा पण असं असतो ना, अहो, पालिकेचे अधिकारी डायव्हर्ट करामध्ये मास्टर असतात. नाही, नाही. पण अक्षय डायव्हर्ट नाही. विषय डायव्हर्ट नाही. मी तुमच्याच विषयावर बोलतोय. बोला. मला असं सांगायचं आहे साहेब, 2 मिनिटं. मला असं सांगायचं आहे, जर आपल्याला आता मी सांगितलं की कायद्याच्या नियमाप्रमाणे 5 वर्षानंतर ही ग्रॅच्युटी दिली जाते, बरोबर? ह्या सगळ्याचा रेकॉर्ड आम्ही असं दिलंय की त्यांच्या PF नंबर सहित दिलाय. तुम्हाला रेकॉर्ड चेक करायला ठेकेदार आहेत तुमच्याकडे, आणि तुम्ही त्यांची हजेरी पण घेता की तो कर्मचारी 10 वर्ष किंवा 15 वर्ष त्याने काम केलेलं आहे. ते आमची तुमच्याकडे रेकॉर्ड आहे. ओके, आता त्यांचा पगार किती द्यायचं ते पण आता तुम्ही सांगितलं. आम्हाला पगार किती द्यायचं, किमान वेतन की काय कसं द्यायचं ते पण तुम्हाला माहिती आहे. तुमच्याकडे अकाउंटंट आहे, तुमच्याकडे लिगल ऍडवायझर आहे. आयुक्त महोदयांनी सांगितलंय की तुम्हाला ग्रॅच्युटी देणं बंधनकारक आहे, तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही पण बोलला रिटर्न मध्ये देऊन टाका. त्यांना द्या, आम्हाला द्या, त्यांना द्या. रिटर्न मध्ये आम्ही ग्रॅच्युटी द्यायला आम्ही बंधनकारक आहोत. येणाऱ्या आता कुठला महिना आहे? त्यानंतर बोला ना. म्हणून मी तुम्हाला बोललो नाही, ऐका ना, मी म्हणतोय आता जानेवारी संपतोय ना, फेब्रुवारी मध्ये आम्हाला मागे गणेशोत्सव येतोय, त्यावेळेला आम्हाला ग्रॅच्युटी द्या. पूर्ण विषय समजा. सर कायद्याचा थोडासा ध्यान सांगतो. कायदा बोलतोय जो कर्मचारी मयत झाला तेव्हा जो रिटायर झाला. कारण असं आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट बोलतो डिसकंटिन्यू, त्याच्यामध्ये वर्ड्स आहे डिसकंटिन्यू. म्हणजे डिसकंटिन्यू म्हणजे काय? एक माणूस 6 महिने कंटिन्यू डिसकंटिन्यू झाला, त्याला त्या ग्रॅज्युटीचे पैसे तो मागू शकतो. ह्या विषयावर खूप मीराबंदरमध्ये खूप खडाजंगी झाली, पण इथे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे ना, डिसकंटिन्यू पाहिजे कामगार. आम्हाला लागू होईल, सर्वांना लागू होईल. पैसे नाही मिळणार, खात्यात जातील. नाही, जेव्हा तो नाही, रिटायर ते पैसे महापालिका मीराबंदर महानगरपालिकेने एक अकाउंट बनवलंय. सर अकाउंट बनवलंय, त्या अकाउंट मध्ये दरवर्षी 1 करोड 2 करोड रुपये ते लोक जमा करतात. जसे मयत झाला, नगर कॉन्ट्रॅक्टरनी बिल भरवायचं. म्हणून तुम्हाला मी काय बोललो, नवीन टेंडर मध्ये तुम्ही ते उल्लेख नाही केला, तो प्रॉब्लेम होईल. म्हणजे ते पैसे कोणाला द्यायचे? तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला. कॉन्ट्रॅक्टर काय करेल? तुम्हाला बिल देईल बनवून की मी 2 लोकांची ग्रॅज्युटी, हे फॉर्म आहे, हे कन्सल्टंट करून तुम्ही फायनल करून द्या. मी 2 लाख रुपयाचा चेक देतोय. तुम्ही 2 लाख रुपयाचा चेक त्या कामगाराला देणार, तुम्ही तो बिल सबमिट करणार, नगरपालिका देणार. असं चालू आहे ना, असंच चालू आहे. सर ह्याच विषयावर मी बोलतो. मागे तुम्हाला मी रिमाइंड केलेलं की मीरा भाईंदरला ग्रॅज्युटी दिली गेलेली आहे. पण आज साहेब तुम्ही जसं सांगितलं की तो खात्यामध्ये चेक ग्रॅज्युटीचा जमा करावा, चुकीच्या पद्धतीने केलं, ते कायद्यात नाही. हे ग्रॅज्युटीचे पैसे कामगाराच्या खात्यात गेले पाहिजेत.
आजपर्यंत जेवढे कामगार मेलेले आहेत 5 वर्ष पूर्ण करून, जे सोडून गेलेले आहेत, ज्यांना काढलेलं आहे, त्याला एकालाही ग्रॅज्युटी मिळालेली नाही. ते मिळाले. कामगार सांगतील बरोबर. नाही मिळालेली. सर कोणाला मिळाले नाही? नंबर 1. नंबर 2, जसं सुलतानबाईंनी सांगितलं की ते पैसे जमा करा. सर चेक ने जमा करा. मी मागतोय गेल्या 15 वर्षाची ग्रॅज्युटी. फक्त 1 कोटी जमा केली ज्या ठिकाणी 30 कोटी जमा करायला पाहिजे होते. हे चालणार नाही. ते ज्यांना जिथपासून ग्रॅज्युटी लागते तेव्हापासून तिथपासून पैसे मिळाले पाहिजेत. मी 1 कोटी मध्ये मान्य नाही करणार. जे सगळ्यांना मिळाले पाहिजेत आणि त्याच्या वर्षाचे मिळाले पाहिजेत, त्याच्या खात्यात मिळाले पाहिजेत. हे असे कोणाच्या खात्याने चेक नाही ऍक्सेप्ट करणार आम्ही. सर ज्याच्या हक्काचे आहेत त्यांना भेटतात. त्याला मिळाले पाहिजे. किती मिळणार तो सेकंडरी मुद्दा आहे. नाही तो पहिला मुद्दा माझा आहे की तुम्ही तुम्ही ग्रॅज्युटी देताय आम्हाला सिद्ध करा. म्हणून मी बोलतोय माझा एकच मुद्दा. पॉईंट ह्या विषयी संपून टाका, कधी देणार सर रिटर्न मला देऊन टाका. तुम्ही फक्त मान्य करा, महापालिका या मीटिंगच्या संदर्भात मान्य करते का जे हे आहे ग्रॅज्युटी विषय, त्या विषयामध्ये नगरपालिका सिरियस आहे आणि कामगारांना द्यायला तयार आहे. विषय संपला. म्हणजे विषयच काय राहत नाही. म्हणजे त्याच्यावर चर्चेची गरज नाही. नाही तर उद्या आम्हाला चर्चेमध्ये यायला लागणार. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देतो. कसं देणार, काय देणार ती चर्चा बादची बादची, आहे. बरोबर. पहिला तुम्ही देता हे आम्हाला सिद्ध करा. कन्सल्टंट नेमून देतो, एवढं क्लिअर नाही कन्सल्टंट नेमून नाही दादा. त्यांना ते निवडून हो, देणार. आता करून त्यांना देणार म्हणून देणार. कन्सल्टंट नाही, कन्सल्टंट नेमून 2 महिने जाणार. देणं कोण लागतो? देणं कोण लागतो? हो, कोण देणार? बस तुम्ही देणार. मीरा भाईंदरची जी पॉलिसी आहे हो. त्या पॉलिसीसाठीच आपण करतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तसं आम्हाला त्याच्याविषयीचं तो सगळं नाही, आम्हाला पॉलिसी जाऊ द्या. पॉलिसी बांधता ठरवू. आपण काय बोलतो कायदा जो बोलतो ना, कायदा बोलतो ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे. तुम्ही फक्त आम्हाला ग्रॅज्युटी देता हे आजच्या मीटिंगच्या संदर्भात आम्हाला ते बोलून टाका की आम्ही ग्रॅज्युटी द्यायला तयार आहोत. विषय संपला. विषयच प्रिन्सिपल नाही. एम्प्लॉयर द्यायला तयार आहे. तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणा ना, तुम्हाला कसं ड्राफ्टिंग करून देणार की देणं मीरा भाईंदर ऐका ना, मीरा भाईंदरला सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच देत आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टरला रिफंड पालिका देते. पालिका करते. हा. तेच मी सांगते की त्याच्यात 1-2 मिनिट त्याच्यात ते कशा पद्धतीने केलेलं आहे ना, आपल्याला थोडंसं त्या पद्धतीची पॉलिसी आपल्याकडे राबवावी लागेल. नाही पॉलिसी म्हणून हा विषय. सर पॉलिसी डिसिजन तुमच्या मीटिंगला होईल. खूप लांब विषय हो आहे. ना. आजच्या विषयी मध्ये आम्हाला ग्रॅज्युटी बद्दल तुम्ही बोलवला ना, तेच. तर तुम्ही देता हे तर क्लिअर करा. आम्हाला देणार आम्ही कोण? लोकांना सांगणं की आपल्याला देणार देणार कोण? आहे. बस संपलं. हा विषय तुम्हाला क्लिअर करावा लागणार. तुम्ही एकत्र बोलवल्यावर बरं केलं. असं झालंय आम्ही उद्या निर्णय घेऊन टाकतो, पण आम्ही कामच करणार नाही जोपर्यंत तुम्ही निर्णय देणार नाही ग्रॅज्युएटीचा. तुम्ही सांगा आम्हाला. ठीक आहे, आम्ही तिथली माहिती घेतो. सर मला ते माहितीबद्दल नाही बोलायचं सर. तुम्ही ग्रॅज्युएटी देणार का कोण देणार फक्त एवढं आम्हाला द्या. कायद्याने जे लागू आहे ते आम्हाला द्यावंच लागणार. मग सर द्या ना आम्हाला उत्तर. येऊन द्या ना, ते चांगली येऊन द्या आम्हाला. उत्तर मागतोय. हे बस सगळं येऊन कायद्याने द्या. माहिती देणार. त्याला महानगरपालिका देऊ लागते ते म्हणा. अध्यक्ष महोदय मला असं वाटतं आपण सिरियस आहात. तुम्ही जेवढा टाइमापासून विचार करताय, मी तुम्हाला रीड करतोय, तुम्ही विचार करताय की निर्णय घ्यायलाच लागणार. अध्यक्ष तुम्ही आता या मीटिंगचे अध्यक्ष तुम्ही आहात, आयुक्त नाही. म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हा निर्णय द्या की कायद्याला तपासून. आम्ही असं बोलत नाही की कायद्यामध्ये बसत नाही तरी तुम्ही द्या. आम्ही कायद्याचा हेड करू, सर्व फायनल करू, महापालिका आपल्याला ग्रॅज्युएटी देणार. विषय संपला. द्या आम्हाला तुम्हाला निर्णय. मध्ये ड्राफ्टिंग काय करायचं ते लिहा आणि द्यायला तयार आहे, तेवढंच म्हणा. बस बाकी काय नाही आम्हाला दुसरं काय पाहिजे. कायद्याच्या चौकटीत जे असेल तो निर्णय घ्यायला आम्ही मागला. बस, Yes. तो रिटर्न मध्ये द्या. दुसरी गोष्ट, इथं मी कमिटमेंट का नाही करू शकत आहे, कारण मी आयुक्त नाहीये. मला या संदर्भात ऑलरेडी आमची फाईल सबमिशन मध्ये आहे. सर मला सॉरी सर आपण नाही मग सॉरी सर, आपण अख्खे लोकांची बेइज्जती करताय. सर आपण सर्वांची बेइज्जती करताय. असा नाही असा अर्थ होतो त्याचा. तुम्ही काय बोलले, मी निर्णय घेऊ शकत नाही. सर निर्णय घेऊ शकत. सर आम्हाला माहित आहे आपणच आयुक्त आहात. सर आपणच आयुक्त आहात. आमच्यासाठी आयुक्त आपणच आहात. आता आयुक्त उद्या पण कधी पुढे मागे होईल तर आयुक्त आपणच आहात जेव्हापर्यंत येत नाही. मग तुम्हाला मी हे बोलतो, खूप राहू द्या ना. नाही या मीटिंगचा आयुक्त कोण आहे? तुम्ही आहात. आम्हाला निर्णय तुम्ही द्यावा. आयुक्तांच्या वर टाळापोळ होणार नाही. सर काय म्हणते 2 मिनिट द्या ना मला फक्त. ऐका तर 2 मिनिट बस. सर काय म्हणतात थोडंसं ऐकून घ्या. तुमचं भरपूर ऐकलंय. अहो पण मी बोलतो ते करत नाही ना. 100% करणार का नाही करणार? करा मग. आम्ही ऐकायची गरज नाही, बोलायची गरज नाही. पालिका हा मागणी बाबा सकारात्मकच आहे हे आपल्याला त्या दिवशीही आम्ही अश्योर केलं होतं. अजूनही तेच म्हणतोय मी. फक्त हा निर्णय घ्यायचा आणि ही प्रक्रिया राबवण्यासाठी आम्ही कन्सल्टंट नेमतोय. मीरा आपण किती भाईंदरचा दिवसात फोन आहे. नाही आपण किती दिवसात निर्णय घेणार सांगा चला. मग आम्ही ठरवतो किती दिवसात आम्ही बंद करू. हा
त्यांना द्या 15 दिवस नाही, 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 काय बोलता हो? 7 दिवसाच्या वरी वेळ नाही नाही, नाही, बरोबर आहे. हो चला ठीक आहे, 7 हो, 7 दिवसाच्या वर वेळ नाही. आजच्या दिवसापासून 7 बरोबर दिवस आहे. आजचे दिवस 7 महिना 15 दिवस हे नाही हो. सर्व बदली होणार तेव्हा आचारसंहिता लागणार. परत सांगणार आचारसंहिता लागली आम्ही काय करू शकत नाही. अहो लागते हो तुम्ही बघा पुढे काय काय होऊ शकतं काय होऊ शकतं अरे, तुम्ही बघा ना सर तुम्ही बघा पुढे काय काय चाललं घडामोडी तुम्हाला काय माहिती तुम्ही होतील आता तुम्हाला 2-4 दिवसात अपडेट दिसेल आम्ही पण छोटी मोठी माहिती सांगतो सर सर आमचं म्हणणं एवढं हो की नाही तुम्ही आम्हाला उत्तर बस द्या. संपला विषय द्या. 7 दिवसात उत्तर द्या. विषय संपला 7 दिवसात उत्तर पाहिजे 8वा दिवस मग आम्ही आमचा ठरवू काय बंद करायचं करून टाकायची. हो आम्ही उद्याच पत्र उद्याच पत्र देऊ 7 दिवस मी दिलंय 7 दिवसाचं आम्ही पत्रच देऊन टाकलं मी काल पत्र दिलेलं आहे सुलतान, ऐका. विनंती अशी आहे की 10 दिवसाचा वेळ द्या. आपण त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित त्याची पॉलिसी काय करायची ती ठरवायची हे सगळं आम्ही तयार करतो. पण याच्यात सर हे सगळ्या गोष्टी फायनान्शियल आपल्याला अकाउंट ऑडिट करून हा विषय क्लिअर करावा लागेल. आपल्याला हे विषय क्लिअर करेपर्यंत आम्हाला तेवढी 10 दिवसाची वेळ द्या. 10 दिवसात आपण कन्फर्म करू की याच्यावरती काय पॉलिसी करायची. नाही नाही परत तुम्ही चुकीचा बोलता सर पॉलिसी नाही आम्हाला उत्तर द्यायचं हा, आहे उत्तर. तुम्ही देणार का नाही देणार पॉलिसी ठरवण्यासाठी Yes, वेळ देत sir, उत्तर नाही द्यायचं. मी Yes. ऐका ते. द्यावं तर लागणार जे नियमामध्ये आहे म्हणजे देणार. देणार. हो, हा मी तेच सांगतो जे कायद्यात आहे जे कायद्याची नियमात वृत्ती आहे आहे ते द्यावंच लागेल. ते कामठे असू मनाळे साहेब असू किंवा आमचे सर असू कुणीही असू शेवटी इथं अधिकारी बदलतात पुढच्या त्याच आहेत. त्याच्यामुळे तो मुद्दा नाहीये. मुद्दा काय आहे की पॉलिसी जो मगाशी आपल्याला चर्चा केली की याच्यामध्ये देण्याविषयीची पॉलिसी कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या फंडातून देणार आहे का महापालिका त्यांना रिएम्बर्स करणार आहे याच्याविषयीचं आम्हाला कॅल्क्युलेशन क्लिअर करावं लागेल. थोडा आम्हाला त्यासाठी वेळ हवी आहे. मी सगळ्यांनाच विनंती आहे की आम्हाला एक किती 10 दिवस? एक 10 दिवसाचा वेळ. मॅडम 10 दिवस 10 दिवस मेन्शन करा त्याच्यात. मेन्शन करा आम्हाला 10 दिवसाचं सरांच्या परवानगीने बोलतोय. यस 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 नाही नाही, मी पण सरांची परवानगी घेऊनच बोलतो बारा हात उचलून बोलतो सर डायरेक्ट मी काही बोलत नाही फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे पत्र देणार 10 दिवसात आम्हाला निर्णय द्या आम्हाला असं नको कन्सल्टंटचा निर्णय ऑलरेडी मला पत्र तुम्ही 1 महिने पहिले दिले आम्ही कन्सल्टंट सरांनी मगाशी पण सांगितलं काय झालं की जेव्हा आपली पहिली बैठक झाली किंवा याविषयीची चर्चा झाली त्यानंतर आयुक्त साहेब ऍक्च्युअली त्यावेळेस ट्रेनिंग वरती होते आणि 60 वर्षानंतर या मंत्र्यांना आयुक्त साहेब आले त्यामुळे हे एक आयुक्त आठवडाच मिळालाय फक्त आम्हाला याच्यात हे करायला बाकी इतर सगळी कामं गडबडीमध्ये त्यांची अपॉइंटमेंट करायची राहून गेलेली आहे ते आम्ही लवकरात लवकर हे करून घेतो आणि त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घ्यावा लागणार आहे आपण. ठीक आहे मग ते एक मी पगार स्लिपचं जे बोललोय त्याबद्दल निर्णय ते द्यायचा विचारले. नाही, निर्णय मला माहित हो नाही. त्याची काय पॉलिसी आहे ते पण मला हो, माहित पण नाही. ते कसं आम्हाला- द्यायचं आहे पण लिहून घ्या तसा आमचा निर्णय ते पण आम्हाला निर्णय द्या आपण काय करतो ते कॉन्ट्रॅक्टरचे आउटसोर्सिंग आहे हा त्याच्यामुळे त्यामुळे पगार स्लिप त्यांचीच दिली जाते. हो पगार स्लिप त्यांची दिली जाते पण प्रिन्सिपल एम्प्लॉय परत मी तिथेच येतो प्रिन्सिपल एम्प्लॉय कोण महापालिका मग महापालिका तिथे सँक्शन पाहिजे ना तसं देऊ तुम्ही आयडी देता ना वसई विरार महानगर सर सर ऐका ना सर 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 असं मी तुम्हाला विचारतो आयडी देता तुम्ही मग का देता कपड्यावर का वसई विरार लिहा ना डायरेक्ट हा विषय नाही सर सर सिरियस विषय आहे स्वच्छता म्हणून नाही तर सर्वच कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचाऱ्यांचे यस यस सर्व सर्व कॉन्ट्रॅक्टर लागणार म्हणूनच निर्णय घ्यावा लागेल. हो निर्णय घ्यावाच लागणार तुम्हाला तो मग आम्हाला ते कळवणार सर यस ते पत्रामध्ये मिनिटाईज करून सगळ्यांना कळवा हो सर पुढचा विषय आहे जे हे पत्र देताना आपण सर्व संघटनेला देण्यात यावं आणि त्याच्यामध्ये उल्लेख असावा की हे पैसे ग्रॅज्युटीची महानगरपालिका देणार आणि कधी देणार बरोबर ना सुलतानभाई कधी देणार आणि परत त्याची महानगरपालिका मी देणार तुम्हाला परत बोलतो हा टेक्निकल मध्ये परत अडकणार विषय वेगळा करा विषय वेगळा करा मयत आणि रिटायर ह्या कामगारांना कधी देणार कारण हा विषय कोणी परत सुप्रीम कोर्टचा आणून निर्णय टाकला ना तर तो तसंच पडून राहील हे लोक बोलतील तुम्ही सुप्रीम कोर्टात जा म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्ट म्हणून आमच्याकडे एवढे पैसे नाही 5 लाख रुपये खर्च करायला आम्ही छोटी लोक आहोत फक्त तुम्हाला एवढंच बोलतो सर तुम्ही जो उत्तर देणार त्याच्यामध्ये असं द्या का मी इकडे कुठेतरी जाऊन त्याचा निर्णय घेऊ शकतो त्यात कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स हा विषय हे मी का बोलतोय तर ग्रॅच्युटी सॉरी ESIC हे 21,000 झालं ना, त्याच्यावर निर्णय घेतला. नाही, 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 नाही. देणार निर्णय. निर्णय झाला दिला निर्णय त्यांनी, आम्ही द्यायला सांगतो विषय झाला ना ESIC हा चर्चा झाली. नाही, ESIC बंद झाली बंद झाला ना बरोबर आहे? बंद झाली हा, मग त्याने- त्याच्यानंतर काय
इन्शुरन्स देण्यात आला नाही. सांगतो ना मी हा. तुम्हाला शासनाच्या नियमानुसारच ते बंद झालेले आहे त्यामुळे हा. आपण शासनाला मार्गदर्शन केले किंवा ही अशी अशी परिस्थिती आहे याविषयी आपण कळवावं. एक तर शासन यामध्ये स्लॅब वाढवेल किंवा याच्याविषयी काय प्रोव्हिजन ते Yes. आम्हाला कळवून देईल. Yes. जोपर्यंत शासन देत नाही तोपर्यंत आपल्या स्तरावरून वेगळा निर्णय होऊ नाही शकत. Yes. सर त्या दरम्यान आतापर्यंत काय व्हायचं, कोणाचं ऍक्सिडेंट झालं, कोणाला काही लागलं, कोण आजारी पडला, तर त्या ESICच्या मुद्द्यावर कामगार हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचे, कारण ह्याला पगार 18 ते 20,000. त्याच्यामध्ये 1,000 पण वाचत नाही हो. त्यांच्या 20 वर्ष झालेल्या माणसाच्या खात्यात 1,000 बॅलन्स नाही, कारण वाचतच नाही. काय मी त्यांना त्या दिवशी गणित सांगितलं, किती तुमच्या हे काम फुकटच करतायत. त्या कारण ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा विषय आहे ना, त्यांना रोज रिक्षाने 40 रुपये जायला, 40 रुपये यायला, ट्रेनने जायला तो पास वेगळा, म्हणजे 100 ते 125 रुपये, 150 रुपये त्यांना रोज येण्या जाण्यासाठी लागतात. 15 तरी 45, 4,500 रुपये 18,000 मध्ये पहिले फक्त जाण्यामध्ये लागतात. मगाशी ते कोणीतरी विषय उपस्थित केला, त्यांचं नाश्त्याचं काय. अहो डब्याशिवाय ते आणतच नाहीत. काय नाश्त्याला पैसे तर पाहिजे, नाश्ता करायला पैसेच नाही. बायको म्हणते वडापावच खा तिकडे, काही लोक तर आणतच नाहीत. अशी परिस्थिती एवढ्या 18,000 मध्ये आपण एवढा विचार करतो. आम्ही मागतोय समान काम समान वेतन का, तर याच गोष्टीसाठी की पोरांकडे काहीच वाचत नाही. गेल्या वर्षी साहेब त्या पाण्यामध्ये एक आमचा दशरथ भाऊ पाटील कामगार वाहून गेला, मेला. 4 दिवसांनी बॉडी मिळाली. त्याला काय दिलं? काहीच नाही दिलं. मी इन्शुरन्स त्याच्यासाठी मागतो की या कामगारांना इन्शुरन्स. आता आमच्या दरवेशी साहेबांनी सांगितलं की अकाउंट ओपन जर बँक ऑफ इंडियामध्ये केला 0 बॅलन्सचा, तर 50 लाख त्यांचा इन्शुरन्स त्यांना मिळतो असं तुम्ही सांगितलं. मग ते द्या ना, काहीतरी करा त्यांच्यासाठी. त्यांच्या घरात काहीतरी रक्कम जाईल. आपण तर देत नाही, त्यांना पण द्यायला सांगत नाही. महानगरपालिका, मी तर महानगरपालिकालाच म्हणतो, प्रिन्सिपल मला तुम्ही आहे, तुम्ही त्यांचं संरक्षण कुठे करणार, कसं करणार. अहो ड्रायव्हरला पण इन्शुरन्स नाही. ड्रायव्हर तो तर स्किल एम्प्लॉई, नेहमी गाडीवर बसतो, नेहमी जातो, नेहमी आणतो. किती टन, 15, 20 टन जर घेऊन जातोय, ऍक्सिडेंट त्याचं झालं तर त्याला काहीच मिळत नाही. ही जबाबदारी महानगरपालिकेची नाही आहे. मग त्याचा इन्शुरन्स त्यांना मिळाला पाहिजे साहेब, आमची विनंती आहे. कारण आता ते ऍडमिट होऊन पैसे खर्च पण नाही करू शकत, तर ते जाणारच. ते जाणार, त्यांना पैसे पण मिळणार नाही, त्यांचं अख्खं कुटुंब रस्त्यावर येणार आहे. म्हणून इन्शुरन्स हा विषय साहेब, ESIC हा नियम कधीपासून लागू झाला साहेब, कधीपासून लागू झाला साहेब? प्रश्न आहे माझा. ESIC हा विषय, कायदा आणि त्याची ती 21,000ची रक्कम कुठल्या वर्षापासून लागू झाली? जर याला 15 वर्ष झाली. स्लॅब जो बंद झाला तो आत्ता झाला. बंद झाला तो, पण तोच स्लॅब 2001 ला लागू झालेला. तो आता वर्ष किती झाली? 25 वर्षात स्लॅबच नाही बदलला. 25 वर्ष महागाई वाढली, तुम्ही DA देता, महागाई भत्ता देता, आणि तो स्लॅब 21,000वरच ठेवलाय. ते आपण डिसाईड नाही करतो ना. सर माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही पत्र, तर आमची मागणी आहे, कर्मचारी संघाची मागणी आहे की हा स्लॅब शासनाने बदलावा. कारण ते पहिले सगळे सफाई कामगार हे रस्त्यावर येतील, त्यांचं कुटुंब रस्त्यावर येईल, त्यांची मेडिकल चेकअप कधी होत नाही. त्याच्यामुळे ते दुर्धर आजार जे होतात त्या सफाई कामगारांनाच होतात साहेब. आणि त्याच्यासाठी हा ESIC ची प्रोसिजर आहे. ती जर बंद झाली ते जायचं कुठे? त्यांनी उपचार कुठे घ्यायचा? आपले शासकीय हॉस्पिटल आहेत, तिथे पण त्यांना एंट्री नाही. तुम्ही ऑर्डर काढा ना, शासकीय हॉस्पिटल जेवढे आहेत वसई विरार महानगरपालिकेमध्ये, पहिल्यांदा आमच्या कामगारांना प्रवेश मिळाला पाहिजे. तर त्यांना नाही सांगतात इकडे होणार नाही, जा प्रायव्हेट मध्ये. 2 मिनिट. महापालिकेची माझ्या माहितीनुसार सर्व हॉस्पिटल सर्व लोकांसाठी मोफत सुविधा देते. ऑर्डर काढा सर. अहो ऑर्डरची गरज आणि नाही. महापालिका सर्वच नागरिकांसाठी सर्वांनाच देते. free. सफाई कामगारांना पण कामगार पैसे आहे देते. तिथे. कोणाला नाही मिळालं सांगा तसं. हे क्लिअर महापालिका सर्वांना मोफत देते सगळी सुविधा. या लोकांना पण असं काही वेगळंच त्याच्यात असं treat केलं सर एक लास्ट टाइम आपल्या परवानगीने बोलतो. मला इन्शुरन्स नाही, सुलतान भाई माझा मुद्दा ओके, आहे, ओके, प्लीज. करून द्या. मला इन्शुरन्स पाहिजे, या सर्व कामगारांना इन्शुरन्स मिळालाच पाहिजे, हा माझा मुद्दा आहे. आणि हा इन्शुरन्स जर नाही मिळाला तर ते ड्रायव्हर एकही गाडीवर बसणार नाही. कुठलाही ड्रायव्हर विदाउट ड्रायव्हर इन्शुरन्स, हाऊ कॅन यू ही रन द व्हेकल्स? तुमच्या चार चाकाच्या गाड्या चालवायला देतात, त्यांचा इन्शुरन्स नाही.
का तुमचे एसआय वगैरे का सगळं चेकिंग करत नाही या गोष्टी? त्या झालं पाहिजे साहेब. इन्शुरन्स उद्या इन्शुरन्स पहिले त्याला गेलं पाहिजे. सांगा दरवेळेस साहेब. संपूर्ण शहराची स्वच्छता करणारे कामगार महापालिकेसाठी प्राधान्याने आहेतच. त्या अनुषंगाने कामगारांचा जीवन विमा काढायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण बरेचसे डेव्हलपमेंट केले असतात. बँकांचा सुद्धा आपण संपर्क करत होतो. राष्ट्रीयकृत बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यांच्या मॅनेजर्सना ज्यावेळेस आपण चर्चा केली 3-4 ब्रँच मॅनेजर्स आले होते आणि त्यांनी झिरो बॅलन्स ठेकेदारांनी सगळ्या झिरो बॅलन्स अकाउंट सगळ्या कामगारांचे त्या बँकेमध्ये ओपन करायचे. इनिशियल स्टेजला 50 लाखाचा तो अपघाती विमा झिरो बॅलन्स अकाउंटवर द्यायला तयार आहे. त्याच्यावर पेपरवर्क होत आहे. ही त्या मिटिंगच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मान्य अतिरिक्त आयुक्त महोदय, अध्यक्ष महोदय आजच्या मिटिंगच्या मी आपल्याला सूचना देतो की त्याप्रमाणे तुम्ही बँक ऑफ इंडियाचे फॉर्म्स पण आणलेले आहेत आणि त्या ब्रँचमध्ये सर्वांनी तुमच्या कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट आहेत ते ओपन करा आणि 50 लाख विमाच्या प्रत्येकाला तो लाभ मिळू शकेल. व्हेरी गुड. नंबर 2, ह्याच्याच बरोबर ज्यावेळेस SIC बंद झाली त्याबरोबर त्यांना जे मेडिक्लेम फॅसिलिटी अवेलेबल व्हायला पाहिजे त्यासाठीच बँक ऑफ इंडियाची फ्युचर जनरली जी कंपनी आहे ते त्यांचे टायअप आहेत. त्यामुळे ती सुद्धा सुविधा आपल्याला त्या कामगारांना देता येईल. महत्त्वाचं आहे आणि हे प्रथम प्राधान्याने व्हायला पाहिजे. तर इमिजिएट इफेक्टसाठी उद्या माझ्याशी तुम्ही सगळे परत सकाळी येऊ शकाल आणि तुम्हाला म्हणजे व्यवस्थित ॲलॉबरेट करतो. त्या ब्रँच मॅनेजर्सना मी बोलवतो उद्या आणि उद्याच आपण हे काम सुरू होईल. त्यांची सॅलरी त्याच होणार का? हां, त्याचसाठी आपण सॅलरी होणार ना? हो, सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट. तो रूल जो आहे ना तो तसाच आहे की तुम्ही आमच्या अकाउंटमध्ये बँक सॅलरी अकाउंट उघडा आणि तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. मग आपण तिथे इथून गेलं का तिथे काय फरक पडतो आपल्याला त्या अकाउंटमध्ये द्यायचं. महाराष्ट्र सरकारची बँक आहे बँक ऑफ इंडिया. लास्ट सुद्धा आपण एक प्रेस नोट काढलेली आहे HMPV बद्दल. तर त्यांना अध्यादेश देऊ दे दिला ना. ना, दिला ना, झाला ना. नाही नाही हो. बोलवतात ते, तुम्ही अध्यादेश द्या त्यांना येऊ दे. तोच इन्शुरन्सचा. नाही ते तर त्यांना उद्या आता सांगितलं ना सकाळी या म्हणून. तरी पण बँकेला बोलून घेतील. हो, काय नाही, न्यायपालिका काय नाही साहेब, खाली फक्त माझं असं म्हणणं आहे HMPV बद्दल आपण एक प्रेस नोट काढलेली आहे. बरोबर आहे. प्रेस नोट काढता ते आपण लोकांसाठी, पण ह्याबद्दल माझं असं आज म्हणजे रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की आपण कमीत कमी ह्याबद्दल सर्व जे आपले सफाई कामगार आहेत बरोबर आहे त्या कामगारांना त्वरित, म्हणजे मी असं बोलत नाही का तुम्ही ठेकेदाराला सांगा द्या. माझं असं म्हणणं आहे महापालिकेची जिम्मेदारी आहे एक काहीतरी अमाऊंट बनवून त्यांना काय देता येईल, म्हणजे ग्लोव्ज वेगळे काहीतरी त्यांना सॅनिटायझर तिथे प्रोव्हाइड केलं पाहिजे. मी आज सर्व हाजरी फिरतो, कुठेही पिण्याचं पाणी नाही बरोबर आहे. महिलांना चेंजिंग रूम नाही, तिथे बसण्याची व्यवस्था नाही. आज तुम्ही ते नाहीये, मग हे प्रेस नोट काय करणार? आणि सफाई कामगार घर घर सर्वचे गली गलीमध्ये फिरतोय, एकाला झालं मग काय होईल? प्रभाग समितीमध्ये आपण सगळ्या 9 प्रभाग समितीमध्ये त्यांना म्हणजे हायर क्वालिटीचं चेंजिंग रूम दिलेलं आहे. स्त्री पुरुषांचे सेपरेट WC आहेत त्याच्यामध्ये. सर थोडासा खूप लांब होईल, हा विषय खूप लांब होईल म्हणून मी तुम्हाला बोलतो. मी तुम्हाला जे काय बोललो माझं म्हणणं आहे तुम्ही दिले असतील तर प्रभाग समितीमध्ये 9 आहेत. त्याचे हाजरी सेट 40 आहे. हो मी मान्य करतो ना, मी तुमचा मान्य करतो. मी 40 नाही फिरलो असणार, कदाचित माझ्यामध्ये 90 वाचले असतील, 31 फिरलो तर 9 वाजते पण फिरून घेईल. पण माझा एकदम रिक्वेस्ट आहे तो विषयावर जात नाही, मी त्या विषयावर जात नाही. मी फक्त HMPV हा विषयावर जातोय. ह्या विषयासाठी त्वरित मला असं वाटतं आजच्या संदर्भात घेऊन उद्या यासाठी काय काय परचेस केला पाहिजे. आपण त्वरित त्यांना ऑर्डर दिली पाहिजे. हे
प्रोव्हाइड करा. साहेब बघा, हा परत आपल्याला एकदा झालेला आहे त्रास, परत कोविड झालेला आहे. म्हणून मी बोलतो सर्व विभागात म्हणाले साहेब, आपण आस्थापनेला सर्व विभागात, त्याचा पाणी पुरवठा विभाग आहे, सर्व मेडिकल विभाग आहे, सर्व विभागामध्ये आपण हे त्वरित द्यायला सांगा की बाबा हे प्रोव्हाइड करा. त्यांना सॅनिटायझरचे बॉटल्स काय लागतील, काय हा पण सेम आहे ॲज अ कोविड. म्हणून आपण भीती पसरवत नाहीये, पण फक्त आपणच प्रेस नोट काढली. नाही, आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यात. Yes, sir. Thank you. मग आता सर्व कॉन्ट्रॅक्टरने लक्षात घ्या की आता जी सूचना सर्वांसाठी कॉमन आहे, सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्ज या विषयीचं तातडीने आपल्याकडून घेऊन कर्मचाऱ्यांना देण्यासाठी सुविधा उपलब्ध साहेब करून दिल्याच्या नंतर त्यांचे फोटो पण मागा. नाही, आपल्या ग्रुपवर यांचे डेलीचे फोटो असतात त्याच्यामुळे त्यांचे फोटो मागवा तुमच्या प्रूफसाठी, कारण की ते सह्या घेऊन ठेवलेले आहेत प्रत्येक बिलामध्ये लावण्यासाठी. ते प्रत्येक बिलामध्ये ऍड होऊन जातात. मास्टर ह्या रेग्युलर सूचनाचा पार्ट आहे आणि त्यांचे ते प्रोव्हाइड करतात. ते फक्त त्यांना मॅन्डेटरी यूज करायला सांगा. कारण ज्यावेळेस मी शेडला व्हिजिट केलं तर असं दिसून आलं की मास्क असूनही बरेच आपले घेत नाही कर्मचारी किंवा दिले जात नाहीत, असंही होत आहे. हो. तर ते मॅन्डेटरी यूज करा. प्लस प्रत्येक शेडवरती तुम्ही सॅनिटायझरची व्यवस्था करून द्या. क्लोज करायचे. तर फक्त दोन शेवटचे विषय. सर, एक असा विषय आहे की या कामगारांना 15 दिवस भर पगारी जातात. आपले साहेबांच्या अगोदर जे आयुक्त होते गंगाधरन साहेब, त्यांनी या 15 दिवस भर पगारी रजा वार्षिक या मान्य केलेल्या, त्या अजूनही त्यांना मिळत नाही. म्हणजे जसं परमनंट कामगारांना 2 महिन्याच्या सुट्ट्या आहेत, हे पण आपले कामगार आहेत, त्यांना इतर काही सुविधा मिळत नाही. ठेकेदारांकडे किंवा त्यांचे मुकादम आहे त्यांच्याकडे भांडण होतं, घरी भांडण होतं. नोकरी करून 15 दिवस वार्षिक सुट्टी मिळू नये आणि ती सँक्शन केलेली. आम्ही गंगाधर साहेबांकडे बोललेलो, त्यांनी सँक्शन केलेलं, फक्त दिलेलं. तर माझी विनंती आहे ती सर्व ठेकेदारांना सांगा की बाबा 1 महिना अगोदर त्यांच्याकडे वाटल्यास पत्र घ्या, आम्हाला सुट्टी पाहिजे, सुट्टीचा फॉर्मेट पण तयार केलाय. 15 दिवस, वर्षाचे 15 दिवस त्यांना सुट्टी मिळावी. ठीक आहे, तरतूद बघतो तुम्हाला सांगतो. सर दिले ते करा सर, चेक करून घ्या. आणि युनिफॉर्म हा विषय असा आहे साहेब, त्याच्यासाठी आदर्श मी त्या ह्यानं म्हणेन, आपले फवारणी औषध फवारणीवाले कुठूनही दिसतात तसे वेगवेगळे नकोत. सर्व महानगरपालिकेला सफाई कामगाराला एकच युनिफॉर्म. आणि युनिफॉर्म म्हणजे फक्त शर्ट नाही, काही लोक पॅन्ट देतच नाही. शर्ट आणि पॅन्ट हा युनिफॉर्म, जसा यांचा माझ्या ताईंचा युनिफॉर्म आहे, दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म. तशा पद्धतीचा युनिफॉर्म 2 जोडी वर्षातून या सफाई कामगारांना मिळाल्या पाहिजेत, ड्रायव्हरला मिळाले पाहिजेत. या हॉस्पिटलमध्ये नर्स कोण, वॉर्ड बॉय कोण, डॉक्टर कोण ओळखताच येत नाही. आता चालू केलंय. परवा आमदारांनी मिटिंग घेतली, दाखवलं रे इथे वॉर्ड बॉय कोण आणि नर्स कोण आहे, मावशी कोण आहे, माहितच नाही. तर तुम्ही ड्रेस कोड कशासाठी आहे त्याचं फॉलो कोण करणार? संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगा की युनिफॉर्म नाही घातल्यात. आमच्या सफाई कामगारांच्या काही प्रभागामध्ये उगीच ते भांडण वगैरे होतात, पण ते जेव्हा बघतात हा महानगरपालिकेचा कर्मचारी आहे, कोण हात नाही लावणार, कोण शिवीगाळ त्यांना करणार नाही. तर आपल्यासाठी सांगतोय, 1 नाही 2 जोडी. 2 जोडी का तर पावसाळ्यात 14 तास ओले कपडे अंगावर असतात, दुसऱ्या दिवशी ते घालून येऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी काय घालणार तुम्ही सांगा? एक ड्रेस ओला झाला की दुसऱ्या दिवशी असेच या, आम्ही सांगतो, चालेल का? नाही ना साहेब. म्हणून आम्ही 2 जोडी मागतोय त्यांच्यासाठी आणि या जानेवारीमध्येच मिळाले पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीला त्यांना ह्या 2 जोडी कपडे मिळाले, तुमच्या हस्ते द्या. जाऊ दे ना सगळ्या महानगरपालिकेला आदर्श म्हणून. आमच्या वसई विरार महानगरपालिकेचा आदर्श आहे, सर्व महानगरपालिकेला जाऊ दे की आमचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आमचे सर्व आयुक्तांनी हे कपडे दिले तुम्हाला. ठीक आहे, बोलतो. 1 हँड राईस साहेब, माझी विनंती आहे, ते होत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो, बोला त्या विषयावर. या बाबतीत कॉन्ट्रॅक्टरला सांगण्यापेक्षा एसआयला सूचना आहे. आपल्या अधीनस्थ जेवढे झोन आहेत उद्याचे उद्या चेक करायचे आणि परवापर्यंत आपले सर्वांचे रिपोर्ट आले पाहिजेत की अधीनस्थ किती कर्मचारी आहेत, त्यांना किती गणवेश आणि बाकीचं साहित्य वाटप केलेले. ज्यांचं येणार नाहीये त्यांच्यासाठीची पेनल्टी प्रोव्हिजन चालू करा. आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना पण सूचना आहे की जे आपण हजेरी शेडला हजेरी घेता त्यावेळेस ज्या कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म नसेल अशा लोकांची गैरहजेरी मग आपण नोंदवावी, जर आपण दिला असेल तर. जर आपण दिला नसेल तर त्यांना तातडीने द्यायची व्यवस्था करायची.
अदरवाईज तुमच्यासाठी पण पेनल्टी चालू केली जाईल. साहेब कर्मचाऱ्यांवर नाही नाही चुकीचं आहे. जर उद्यापासून तुम्ही हे नाही करू शकत की कर्मचाऱ्यांनी घातले नाही तर त्यांना गैरहजेरी, त्याचा दोषच नाहीये ना. त्याचं उदाहरण असं सांगतो तुम्ही ऐकलं नाही, मला तुम्हाला वाटतं मी काय सांगितलं. साहेब, ज्यांना गणवेश दिलेला आहे अशा लोकांसाठीची ही सूचना आहे. ज्यांना नाही दिले त्यांना देण्याविषयी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेले. पण त्यांना देऊ द्या. त्या उद्याच्या उद्या कसे काय देतील? उद्याच्या उद्या देऊच शकत नाही. तो त्याचा त्रास पडावा होईल आमच्या कामगारांना की तुम्ही कामावर आल्यावर पण गैरहजेरी लावाल. तसं नाही चालणार साहेब. तुम्ही त्यांना 1 महिन्याचं टायमिंग द्या. साहेब तेच सांगितलं त्यांना. गैरहजेरी लावेल असं त्यांनी उद्यापासून दिल्यानंतर 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 गोष्ट आहे. हा असं म्हणा. तसंच बोलतो. तसंच सांगितलं. चला, विषय संपला. चला सर, चला. विषय संपून टाका. थँक्यू मॅडम. आम्हाला पण माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आजची सर्व सफाई कर्मचारी संघटनांची विविध विषयांवरती आणि सुट्टीच्या आपल्या चालू वर्षातील येणारे सुट्टीच्या दिवसाची निश्चिती करण्यासाठी आजची ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकदम पॉझिटिव्हली झाली. या बैठकीत आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला. आमच्याही ज्ञानामध्ये यामध्ये भर पडली. आजच्या चर्चेमध्ये जे काही विषय चर्चेले झालेले आहेत आणि जे काही आपण निर्णय घेतलेले आहेत ते नक्कीच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे आहेत आणि महापालिकेच्याही निश्चितच फायद्याचे आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची आजच्या चर्चा झालेली आपण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी महापालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि आजची बैठक तर 2 मिनिटं जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.